Let us pray. आपण प्रार्थना करूया. Father, this morning, परमेश्वरा, या सकाळच्या समयाला speak to us, O Lord. तू आमच्याशी बोल प्रभू. We are ready to hear you, Lord. आम्ही तयार आहोत तुझं वचन Let your ऐकण्यासाठी. word be planted in our spirit. तुझं वचन आमच्या आत्म्यामध्ये पेरणी करू दे. Your word is a food to our spirit, तुझं वचन हे आमच्यासाठी अन्न आहे, so that it will grow and bear more fruits. आणि ते वाढून अधिक आणि अधिक फळदायी होईल. In whatever the action, in whatever the deeds, in whatever the faith level we work, it will be glorifying your name, O Lord. आम्ही जे काही कृती, आराधना, स्तुती आणि परमेश्वरा जे काही आम्ही कृती करू ते सर्व तुझ्या गौरवासाठी होऊ दे. In Jesus' name we ask, Father. Amen. येशूच्या गोड आणि गौरवात नाव मागितलं म्हणून तू ऐक. आमेन. Praise the Lord, everyone. सर्वांना प्रेज द लॉर्ड. The scripture portion for today's meditation is from the book of Philippians chapter 1. फिलिपिकरास पत्र पहिला अध्याय ह्याच्यातून आज आपण मनन करणार आहोत. Paul, the writer of Philippians, पौल ज्यांनी हे फिलिपिकरास पत्र लिहिलेलं आहे, he speaks in verse 3, 4, 5. तो 3, 4 आणि 5 या वचनातून आपल्याशी बोलत आहे. He tells that he gives thanks to the Lord for the church. तो परमेश्वराला धन्यवाद देतो त्याच्या मंडळीसाठी. He gives thanks that we all are gathering together in the name of Jesus. तो धन्यवाद देतो की येशूच्या नावामध्ये आम्ही सर्वजण एकत्र येतो म्हणून. Philippian church, Paul says thanks. तो फिलिपिकरासच्या मंडळीला धन्यवाद म्हणतो. The church of Solapur, we should say thanks to God that we are in fellowship today. तसंच आपण सोलापूरच्या मंडळी या नात्याने परमेश्वराला धन्यवाद दिले पाहिजे की आपण एक मंडळी म्हणून एकत्र येतो. We are not astray in the world, but we are in the presence of God. We are in the presence of all the saints together. आपण जगिक गोष्टीमध्ये नाही तर परमेश्वराच्या गोष्टीमध्ये एकत्रित आहोत म्हणून धन्यवाद. We are committed to one another. We are committed to the work of God. आपण एकमेकांशी करारबद्ध आहोत आणि आपण एकमेकांना समर्पित आहोत येशूच्या नावामध्ये. पण in verse 9, 9व्या वचनामध्ये Paul says he prays. पौल इथे प्रार्थना करतो. He says that he prays like this. He prays like this. तो अशी प्रार्थना करतो की the church should grow in love more and more. तो अशी प्रार्थना करतो की तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी. The church should grow that your love, the church is you. तो म्हणतो की मंडळी ही तुझी आहे आणि तुझ्या प्रीतीत ती वाढावी. Your love may abound. तो म्हणतो की तुझं प्रेम जे आहे ते त्यांच्यावरती अभिषिक्त असं असावं आणि अधिक वाढावं. A love should abound. प्रीती अधिक वाढावी. What is in Marathi for abound word? प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने. आहे की तुमची प्रीती ज्ञाना व सर्व विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी. अधिक वाढावी. It should grow. अतिशय. So it should abound. In English, here in Marathi it is saying vadavi, means to grow, but actually the word abound means it should be full and it should overflow. इथे मराठीमध्ये आपल्याला वाढावी असं आहे, परंतु अबाउट या शब्दाचा मतलब असा होतो की आपण पूर्ण भरून ती वाहत जावी. This is the prayer of Paul today. आणि हीच प्रार्थना आहे पौलाची. आज देखील तीच प्रार्थना आहे की आपण भरून वाहावं. Are we not in love? आपण प्रीतीत नाही काय? Yes, we are in love. आपण आहोतच. We have to imagine, just put one vessel and imagine that there is a bowl and there is love in it. आता तुम्ही एक विचार करा की कल्पना करा की तुमच्या समोर एक पात्र आहे आणि त्याच्यामध्ये भरलेलं काय आहे तर प्रेम भरलेलं आहे. नाही, अजून भरलेलं नाही. वाटी आहे आणि प्रेम आहे त्याच्यात. ओके, वाटी आहे आणि थोडंसं त्याच्यात प्रेम आहे. So what we should do, we should tell to our spirit that we should feed this word into our
soul and spirit, that the love should grow, the love should grow, the love should abound. So this is how we meditate, this is how we feed the word to our spirit. आता आपण काय करायचं आहे तर असं करायचं आहे की प्रार्थना करायची, अपेक्षा अशी करायची आहे की ते अधिक आणि अधिक प्रेमाने भरेल भरेल, आत्म्याने भरेल, पवित्र आत्म्याने ते भरून, अधिक प्रेमाने भरून ते वाहेल. Before this I had told about love, that is the practicing love. याच्यापूर्वी मी माझ्या वचनामध्ये सांगितलं होतं की तुम्ही प्रेमाला कसं काही, तुम्ही प्रेमाला कृतीत कसं आणू शकता. So I will give you one example. मी तुम्हाला इथे एक उदाहरण देईन. Example is better than a prospect. नुसतं सांगण्यापेक्षा एक उदाहरण देऊन सांगणं तर जास्त समजेल. Means you will directly get into the subject. म्हणजे तुम्हाला ते विशेष उद्देश, विषय जो आहे ते डायरेक्ट समजेल. Thank you God, thank you Father. Holy Spirit, have control over this place, O Lord. परमेश्वरा, पवित्र आत्म्याचा अभिषेक इथे असू दे आणि प्रत्येकाला ती ज्ञान, बुद्धी, शक्ती, सामर्थ्य दे समजण्यासाठी. Lord, as we are speaking about your love, जसे आम्ही यावेळेस तुझ्या प्रेमाबद्दल बोलत आहोत, O Father, हो परमेश्वरा, theme of the extract of the Bible is love. पूर्ण पवित्र शास्त्राचं एकच समरूप आहे की प्रेम. The gospel in one word is love. आणि पूर्ण पवित्र शास्त्र एकच सांगतं प्रेम. Lord, help us to comprehend this. आम्हाला हे समजण्यास तू सहाय्य मदत कर परमेश्वर. Help us to abound in love, God Father. आम्हाला पूर्णपणे त्याच्याने भरू दे आणि वाहू दे प्रभू परमेश्वर. The example is like this. उदाहरण असं आहे प्रियानो, many people they say that Christians in movies they show like this, so they have a wrong conception about the Christians, that they drink, they are violent, like this. The wrong concept is there in their mind. जगी गोष्टींमध्ये जर पाहिलं तर खूप साऱ्या चित्रांमध्ये किंवा खूप साऱ्या पिक्चर्समध्ये दाखवण्यात येत आहे की ख्रिस्ती लोक कशी आहेत, खाणारे पिणारे असतात आणि रागिष्ट असतात. They will do maja and then आणि नुसते ते मजा मस्ती करत असतात. But when you travel across India, जर तुम्ही पूर्ण भारतात पाहिलं तर, as I am associated very closely to South India, मी दक्षिण भारतात खूप जवळची आहे, दक्षिण भारताची आहे, म्हणून मला तिकडच्या लोकांचं जास्त माहिती आहे. कल्चर देयर व्हेरी वेल. तिकडचं जे काही रूढी परंपरा आहे तिथली मला माहिती आहे. सो व्हेन वी विजिट टू द टॉप हॉस्पिटल्स ऑफ द सदर्न पार्ट ऑफ द कंट्री, जर आपण दक्षिण भारतात पाहिलं एकदम उच्च स्तरीय जे हॉस्पिटल्स आहेत तिथे जर पाहिलं तर वी हॅव मेनी ख्रिश्चन हॉस्पिटल्स देयर. तिथे खूप सारे ख्रिस्ती हॉस्पिटल्स आहेत. व्हेन वी गो इनटू दॅट हॉस्पिटल, आणि ज्यावेळेस आपण त्या हॉस्पिटल्स मध्ये जातो, द सर्व्हिस दे गिव्ह इज अमेझिंग. तिथे जी काही तिथे सेवा पुरवण्यात येते ती एकदम उत्तम पद्धतीची असते. इट इज नॉट लाईक दॅट अदर हॉस्पिटल्स विल नॉट गिव्ह. दॅट इज नॉट माय कॉन्सेप्ट. असं काही नाहीये की दुसऱ्या हॉस्पिटल्स मध्ये ती सेवा पुरवण्यात येत नाही. एम्स दिल्ली नंबर 1 टॉप हॉस्पिटल. दिल्लीमध्ये एम्स हॉस्पिटल आहे, ते सगळ्यात उत्तम भारतातलं 1 नंबर हॉस्पिटल आहे. VT वेल्लोर तमिळनाडू, वेल्लोरमध्ये तमिळनाडूमध्ये जे हॉस्पिटल आहे ते सगळ्यात बेस्ट आहे इन सदर्न पार्ट ऑफ द कंट्री. हे दक्षिण भारतात. सो व्हेन वी एंटर देयर आर सम वर्सेस, हीलिंग वर्सेस रिटन इन द बायबल. आणि ज्या वेळेस आपण हॉस्पिटलमध्ये आपण एंट्री करतो त्यावेळेस बायबल मधले काही पवित्र शास्त्रातले तिथे वचनं लिहिलेली आहेत. When we read that word, 50% of the healing is done, I say. आणि ज्या वेळेस तुझा जो पेशंट एंट्री करतो तो जेव्हा ते वाचतो तिथेच 50% तो बरा होऊन जातो. By your stripes I am healed. तुला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य प्राप्त झालेले आहे. Healed is a past tense. आणि काय आहे, मी बरा झालोय हे भूतकाळ आहे. So we are healed. तर आपण बरे झालेलो आहोत. And in one of the hospital, आणि एका हॉस्पिटलमध्ये it was written like this, असं लिहिलेलं होतं की sow love and you will receive love. तुम्ही प्रेम करा, प्रीती करा आणि तुम्हाला प्रेम मिळेल. So one of the patient, he was not knowing, he asked, what is this sowing love and receiving love? अच्छा, प्रेमाची पेरणी करा आणि तुम्हाला प्रेम मिळेल असं ह्याचा मतलब काय आहे असं एकाने विचारलं. So the doctor explained. तर त्यावेळेस त्या डॉक्टरने त्यांना सांगितलं, there was one survey, the psychologist made one survey. तिथे एक जो मानसिक तज्ञ होता त्यांनी एक सर्वे केला होता. In big hospitals there will be psychologists, there will be social workers, there will be doctors, there will be a team of entire medical people.
आणि एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर मोठ्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा आपण जातो तर तिथे प्रत्येक प्रकारचे डॉक्टर्स असतात, मानसिक तज्ज्ञ असतात, तिथे रिसर्च करणारे लोक असतात, प्रत्येक प्रकारचे डॉक्टर्स असतात, सिनियर डॉक्टर्स, ज्युनियर फेलोज, छोटे डॉक्टर्स असतात, जे खूप अनुभवातले डॉक्टर असतात, नवीन डॉक्टर असतात, शिकणारे लोक असतात. So this doctor explained like this. तर त्या एका डॉक्टरनी त्याला असं समजावलं की there was one situation in this place, the place where the hospital has been built up. जिथे त्यांनी असं सांगितलं की जिथे ते हॉस्पिटल बांधण्यात आलेलं आहे तिथे एक घटना अशी घडली होती. There was time where young children were dying. आणि असा एक काळ होता की ज्या वेळेस खूप लहान लहान लेकरं मरत होती. They did not understand why this actually the children were dying. आणि कळत नव्हतं की का ते लहान लहान लेकरं मरत आहेत. When the research was made, when the study was taken, आणि ज्यावेळेस संशोधन करण्यात आलं आणि त्याच्यावरती अभ्यास करण्यात आला त्यावेळेस but they were given good nutrition food, they were given proper all facilities, medical care, all the things were supplied to the children, but still they were not up to the mark. सर्व प्रकारे त्या लेकरांना पुरवण्यात येत होतं उत्तम जेवण, उत्तम मेडिकल फॅसिलिटीज, औषधं, गोळ्या सगळे, तरी पण मरत होते. Then they realized, मग त्यांना समजलं की we will do one survey and we will make that, we will announce in the city that some mothers will come and start loving these kids. आणि त्यावेळेस असं एक आपण प्रॅक्टिकल करून बघू असं विचार केला आणि जे शहरातले माता लोक आहेत ते येतील आणि ह्या लेकरांना प्रेम करायला सुरुवात करतील. So when mothers every day they used to come, they used to hug, they used to offer kind words, sweet words to the kids. आणि ज्यावेळेस ते माता लोक यायला लागले त्या प्रत्येक लेकराबरोबर जेव्हा ते बोलायला लागले, प्रेम करायला लागले, डोक्यावरून हात फिरवायला लागले, त्यावेळेस the recovery became fast. आणि त्यावेळेस ते जे आजारी मुलं होते ते काय व्हायला लागले, बरे व्हायला सुरुवात लवकर झाली. So that is why Paul says love is a medicine. आणि म्हणून पौल आपल्याला म्हणतो की प्रेम हे काय आहे तर उत्तम औषध आहे. It is not what food we eat, of course that affects, but above that love, emotional care, emotional support, when a person is being given, he stands. येस, काय होत आहे नक्कीच की खाण्यापिण्याद्वारे आपण व्यवस्थित होतोच, आपण आजारातून उठतोच, परंतु ते प्रेम आहे जे कोणीतरी आपल्याबद्दल काळजी करतं, आपल्याशी बोलतं, आपल्याला एक मानसिकरित्या आपल्याशी बोलतं आणि व्यवहार करतं, त्यावेळेस जास्त लवकर ती रिकव्हरी होते. Today we have many families. आज आपण पाहतो की अनेक कुटुंब आहेत in the society आपल्या आजूबाजूच्या परिसरात which stand divided. आज ते विभक्त परिवार आहेत. Why? का? Has God united for division? जर परमेश्वरांनी त्यांना एकत्रित काय वेगळं होण्यासाठी केलेलं आहे का? Parents do not get the love of children. Children do not get the love of parents. लेकरांना आई वडिलांचं प्रेम मिळत नाहीये, आई वडिलांना लेकरांचं प्रेम मिळत नाहीये. Do money build the family? काय पैसा हे परिवाराला बांधू शकतो का? Material build family? काय वस्तू परिवाराला बांधू शकते का? Even parents are together but they don't have time for their own kids. असंही काही वेळेस होतं की परिवार आई वडील एकत्र आहेत परंतु लेकरांना ते समय देत नाही. Morning they go, at night they come. सकाळी जातात, रात्री परत येतात. Whatever they want they will be providing. They will give all the gadgets, they will give all the things, whatever is needed. मुलांच्या ज्या काही भौतिक गरजा आहेत त्या सर्व ते पुरवतील. पण are we, this is the question, are we giving what our children need today? पण हा प्रश्न आहे की काय आपण आपल्या मुलांना काय पाहिजे ते देत आहोत का? See, nowadays there are so many personality development courses. आजकाल एक आपली व्यक्तिमत्व आपण कसं सुधारू शकतो याच्यासाठी खूप वेगवेगळे कोर्सेस चालू आहेत. Throughout the world. पूर्ण जगामध्ये हे कोर्सेस चालू आहेत. You know where the words are taken from? आणि तिथे जे शब्द आहेत ते कुठून घेतलेले आहेत माहिती आहे का तुम्हाला प्रियांनो? It's all taken from the Bible. ते सर्व शब्द, त्या सर्व कल्पना, त्या सर्व विचार सगळे हे आपल्या पवित्र शास्त्रातून घेतलेले आहेत. The phrases which are taken, some of them I would like to quote before you.
जे काही वाक्य आहेत, विशिष्ट वाक्य आहेत, ते मी तुमच्या समोर सांगू They इच्छिते. are famously and widely used in the world. आणि ते पूर्ण जगभरात वापरण्यात येतात. So what you sow, so shall you reap. जे काही तुम्ही पेरणी कराल तेच तुम्ही कापणी कराल. Abjure violence. Abjure violence. Don't go for violence. तुम्ही हिंसा करू नका. Am I my brother's keeper? मी काय माझ्या भावाचा देखभाल करणारा आहे काय? Who said this? हे कोण म्हटलं? You are the apple of my eye. तू माझा बुबुळ, डोळ्याचे बुबुळ आहात. So like this every Sunday we need to build our personality. आणि असंच ह्या सर्व गोष्टी जगामध्ये शिकवण्यात येतात, पैसे घेऊन शिकवण्यात येतात, पण आपण दर रविवारी इथे येऊन हेच वचन ऐकून आपण आपलं व्यक्तिमत्व बांधलं पाहिजे. So we need to abound in love. The love should overflow from us. आणि म्हणूनच सांगत आहे की आपण काय केलं पाहिजे? प्रेमाने भरून वाहिलं पाहिजे. The third thing is we should not give up any relation. तिसरी गोष्ट विशेष म्हणजे आपण कोणतेही आपले संबंध जे बांधलेले आहेत ते तोडायचे नाही. To some people, this is a major issue everywhere in the world. हे सध्या जगामध्ये खूप मोठी समस्या असं आहे की they break up, they tell, oh no, it's okay. नाही जमत, नाही पटत, विभक्त. But are we the body of Christ, the church? Is it good for us to do like this? तर प्रियांनो, हे योग्य आहे का? आपण असं करणं योग्य आहे का? It starts from family. हे आपल्या कुटुंबापासून सुरुवात होते. Usually the parents who have teenagers, they have lot of problems. ज्यांच्या कुटुंबामध्ये टीनेजर्स म्हणजे 13 पासून घेऊन 19 पर्यंतच्या वयामधले लेकरं आहेत, त्यांना हे समस्या आहेत. They are flying in the air. ते आपण आपल्याच जगात वाहत चाललेले आहेत. And many times the parents' thoughts and their thoughts won't agree. आणि खूप वेळा असं होतं की पालकांचे म्हणजे आई वडिलांचे विचार आणि त्या मुलांचे विचार एकत्रित येत We tell नाहीत. them so many times. खूप वेळा त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न होतो, But still they have their own concepts. पण तरी सुद्धा त्यांचेच वेगळे एक विचार असतात. So we give up for one day. We will not talk. Okay, we will not talk. तर आपण काय करतो? एक दिवस विचार करतो, जाऊ दे आज नाहीच बोलत त्यांच्याशी. Next day we will not talk. अजून एक दिवस नाही बोलणार. Do we give up on them, working on them? पण तसं होतं का? तिसऱ्या दिवशीपर्यंत तेवढा तर कंट्रोल होत नाहीच. We don't give up. आपण त्याच्यावरती आपण म्हणजे ते प्रयत्न करतच राहतो. Why we don't give up? का आपण प्रयत्न करत राहतो? Because we love them. आपण निराश होत नाही आणि सोडून देत नाही का? कारण की आपण त्यांना प्रेम करतो. The same thing goes even in the job area. आणि हीच गोष्ट आपल्या जिथे आपण काम करतो, आपण जिथे कामाला जातो त्या गोष्टी तिथे देखील असंच घडतं. There are so many colleagues who worry us, who bother us. तिथे खूप जण आपले सहकारी असतील जे आपल्या बरोबर काम करतात, ते आपल्याला त्रास देत असतील किंवा आपलं त्यांचं पटत नसेल. 1 or 2 days okay. एक किंवा दुसरा दिवस आपण ठीक आहे नाही बोलणार. Third and fourth day again we get connected because we need to work. We have a focus. There it may not be love, but it is our commission. It is a focus. We have a goal together. She has a goal, I have a goal. That is one goal. We come together to work with for that goal. पण कामाच्या ठिकाणी काय होतं? पण आपण तिथं तडजोड करतो आणि काय करतो? तडजोड इथं प्रेमाने नसेल, परंतु इथं आपल्याला एक कार्य करायचंय, काम करायचंय, एखादा उद्देश साध्य करायचंय, म्हणून आपण तिथे तडजोड करतो आणि आपण परत एकत्रित येतो. The same thing it works even in church. आणि तेच गोष्ट आपल्या मंडळीमध्ये देखील होत असली पाहिजे. These people are God's provision for us. मंडळीमधले जे लोक आहेत ते आपले प्रभू परमेश्वराने दिलेले लोक आहेत. These people today we are gathered under one roof. आपण मंडळी म्हणून ज्यावेळेस एकत्रित येतो, It's the will of God that we all are together. आणि हे परमेश्वराची इच्छा आहे की आपण एकत्रित आहोत. There are so many people in Solapur, but we are not in togetherness. We are not in oneness. We are not in fellowship. We may be having friendship, but we are in fellowship
with these people, it is a God's will and God's purpose. पहा प्रियांनो, लक्षात घ्या की पूर्ण सोलापूरमध्ये म्हटले तर आपण अनेक लोकांची आपली मैत्री असेल, परंतु मंडळी म्हणून इथे जे आपण एकत्रित आलेलो आहोत ही देवाची इच्छा आहे आणि आपण प्रेमामध्ये एकत्रित आहोत. So it is the responsibility of each and every one that we will love one another. आणि म्हणूनच मी सांगू इच्छिते की ही आपली जबाबदारी आहे की आपण एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. I'll repeat, we should love one another. मी परत एकदा सांगेन, आपण एक दुसऱ्यांवर प्रीती केली पाहिजे. It's hard. काय हे अवघड आहे का? So many things they have said against me. कितीतरी गोष्टी त्यांनी बोललेल्या आहे माझ्या मागे. Their body language. मला त्यांचा कळाला, चेहरा कळाला, डोळे कळाले, बोलले. Give up. जाऊ दे, सोडून देऊ का मी? One voice from inside say give up. एक आवाज आतून म्हणेल की जाऊ दे, सोडून दे. But another voice says keep them up. पण दुसरा आवाज सांगेल धरून ठेव, सोडू नकोस. This is the learning we should learn today, that we should not give up our brothers and sisters in any of the things that come across us. आणि हेच सांगू इच्छिते प्रियांनो की आपण सोडून द्यायचं नाही, धरून ठेवायचं आहे. एकमेकांसाठी आपण एकमेकांना उचलून धरायचं आहे. Because we should understand when the voice comes give up, leave, this is the voice of the enemy. लक्षात ठेवा प्रियांनो, जेव्हा तुम्हाला आवाज जो येईल की सोडून दे, जाऊ दे, नको करू, निगेटिव्ह गोष्टी जेव्हा येतील, हे सैतानाचा आवाज आहे. Because we are not fighting against flesh and blood, but the principalities of the air. लक्षात घ्या, वचन आपल्याला शिकवतं की रक्त आणि मांसाबरोबर आपलं झगडणं नाही, तर आपलं दुरात्म्याबरोबर झगडणं आहे. Because whatever the things comes, that is a distraction. It will distract our mind and our focus will be on solving the problem, which will not benefit us anymore. आणि आपलं लक्ष पूर्ण काय कुठे असणार आहे, ते एखादा जो प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे, तिथे झालेला आहे, ते मी कसं सोडू ह्याच्यावर असणार आहे. We should leave that and our focus should be on the things above. तर आपलं लक्ष आपण त्या प्रॉब्लेम कडे, तिथे जे समस्या आहे त्याच्याकडे सोडून आपण जर लक्ष आपल्या परमेश्वराकडे लावलं तर. The people on the earth, they didn't even leave Jesus Christ when he was on the earth. The people on this earth, they didn't leave Jesus Christ, a piece of heaven. He came, God, he was, but they didn't leave him. काय केलेलं आहे, जगाच्या लोकांनी परमेश्वर येशू ख्रिस्ताला देखील सोडलेलं नाही. They said him, like, you are working on Sabbath. आणि त्यांनी त्याला देखील विचारलं की तू असं कार्य करू शकतो का? When he cast out devils, he said that the people said that you are using Beelzebub. त्यांनी जेव्हा तिथून ते दुरात्मे काढल्याने म्हणले तू शब्दात दिवशी कशी काय कार्य करू शकतो, असं येशूला देखील प्रश्न केले. जगाच्या लोकांनी त्याला देखील सोडलं नाही. They murmured. ते लोकांनी कुरकुर केली. They said what he is doing, he is a carpenter's son. आणि हा येशू ख्रिस्त कोण आहे, एक साधा सुताराचा मुलगा आहे आणि शब्दात दिवशी काय करत आहे. How he is doing all these things? तो असं सर्व गोष्टी कसे करू शकतो. He is eating with the sinners. He went to Jaccai's house. तो जक्कईच्या घरी गेला, जो पापी आहे त्याच्या घरी तो जाऊ शकतो का? Sitting and eating with those people. आणि तो तिथे जाऊन सहभागिता करतो, जेवण जेवत आहे. Did Jesus say, hey, what you are talking? I am God. He said then. He proved himself. काय येशू ख्रिस्ताने त्यावेळेस सांगितलं, ए मी प्रभू आहे, मी एकदम शुद्ध आहे, मी पवित्र आहे, असं काय बोलला का? If I tell one, you will fall everybody, you will lose everything. तो असं म्हणला का? मी एक असं म्हटलं किंवा एक असा इशारा केला की तुम्ही सगळे पडाल आणि सगळं काही. But it would happen if he has done that. तसं घडू शकलं असतं प्रियांनो. But he didn't do that. पण त्यांनी तसं केलं नाही. Wherever he was supposed to speak, he spoke. जिथे जिथे त्याला बोलण्याची गरज होती तिथे तो बोलला. And where इथपर्यंत देवाने चालवलेलं आहे. That example is close to what I am speaking today.
जे मी काही आता बोलत आहे तर त्या उदाहरणाला संगडित आहे. Because some people they have light, but when situation आहे, परंतु काही परिस्थिती येते त्यावेळेस तो प्रकाश काय होतो, विझला जातो. we, the children of God, children of Jesus, children of our Father, आपण परमेश्वराचे मुलं म्हणून, मुली म्हणून, जे परमेश्वर पिता परमेश्वर आपला आहे त्याचे मुलं आणि मुली म्हणून we should shine, we should be the aroma of the Lord. आपण नेहमी प्रकाशित राहिलं पाहिजे आणि आपण सुवासित देखील राहिलं पाहिजे. They give accuses upon us. खूप जण आपल्याला बोलतील. Whatever the mother-in-law may say, the parents may say, the people in the church may say, your boss may say, whoever may say who are around you. तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या घरातली लोक, कुटुंबातील लोक, काम करतात तिथले लोक तुम्हाला अनेक गोष्टींनी बोलतील, परंतु But we should stand that we will be the one who will shine for God. पण आपण तिथे स्थिर राहिलं पाहिजे आणि म्हणलं पाहिजे की मी परमेश्वरामध्ये स्थिर राहणार आणि त्याचा प्रकाश घेऊन This चालणार. is what we need to learn today. हेच गोष्ट आहे जी आपण आज शिकणार आहोत. In the beginning, one story I will tell you. मी तुम्हाला माझी एक कहाणी सांगेन. When I came to Solapur 23 years back, आज 23 वर्षापूर्वी जेव्हा मी सोलापूरमध्ये आले, there was nobody in Solapur for me. मला असं वाटत होतं की माझ्यासाठी वाटत नाही खरं खरं असं होतं की माझ्यासाठी कोणच नाहीये सोलापूरमध्ये. I was alone. I came in the city. मी पूर्ण एकटीच होते या पूर्ण शहरामध्ये. And even my parents didn't come with me. अच्छा, लग्न झाल्यानंतर माझे आई वडील देखील माझ्यासोबत सोलापूर पर्यंत Because my आले होते. wedding took place in Raichur, Karnataka, and all were so tired and nobody could accompany me. आणि माझं लग्न हे रायचूर मध्ये झालं आणि काय झालं तर तिथून इथे कुणीच यायला तयार नव्हते, काही खूप थकले होते ते. And sometimes I shared with some people there was lot of culture difference, there was lot of the status difference also was there. मी काही काही लोकांशी शेअर केलं आहे की तिथली पद्धती आणि इथल्या पद्धतीमध्ये खूप फरक होता आणि काही कारण ते देखील असू शकेल. And I was when people were talking just I was looking at their faces. आणि जेव्हा लोक बघायचे तेव्हा ते त्यांच्या चेहऱ्याकडे इथून तिथून पाहत राहायचे. And usually I am a woman of few words, I speak less. आणि त्या कशा आहेत तर थोडकं बोलणाऱ्या आहेत, थोडंच बोलतात, त्यांना तेवढंच आवडतं. And people started accusing, hey, she is very proud, she will not talk, she won't take care of in-laws, she is very proudy, like that, so many things. आणि खूप सारी गोष्टी अशा अफवा उडायला लागले की लोक बोलू लागले की काय आहेत त्या आपल्या कुटुंबाचं लक्ष देत नाही, सासूबाईंकडे बघत नाही, असं सगळ्या गोष्टी बोलायला लागल्या. And when the place which I was born and brought up where was so many friends and so many people and so many things, lot of things. आणि जिथे त्या जन्मल्या आहेत, जिथे त्या वाढलेल्या आहेत, तिथे खूप त्यांना फ्रेंड सर्कल होतं, त्यांनी खूप लोकांमध्ये वावरलेल्या होत्या आणि आजूबाजूला नेहमी त्यांच्या लोक असायचे. Really I thank God for the good childhood because everything is a blessing. मी खरोखर देवाला धन्यवाद देते की माझं लहानपण जे होतं ते खूप आशीर्वादित असं होतं. And the people used to look at my face and they used to turn and they used to go. आणि लोक त्यांच्याकडे पाहायचे आणि चेहरा फिरवून निघून जायचे. Not now, before when I came. हे आताची गोष्ट नाहीये, 23 वर्षाखालची गोष्ट आहे. But never I went and fought with people why you are doing or I didn't do anything for them. पण प्रियानो लक्षात ठेवा, त्यांनी काय केलं, त्यांना त्या गोष्टीला त्यांनी रिॲक्शन नाही दिली. I praise God because I was rooted in at a very young age. At the age of 16, I accepted Lord and Savior Jesus as my personal Savior. Though I was born and brought up in a Christian family, I started knowing at a very young age. मी जरी माझा जन्म जरी ख्रिस्ती परिवारामध्ये झाला होता त्यांचा, तरी देखील त्यांनी काय केलं होतं की 16व्या वर्षी त्यांनी परमेश्वराला खूप जवळून पाहायला सुरुवात केली होती आणि त्यांचं जे लहानपण होतं ते परमेश्वरामध्ये खूप एक पेरलेलं असं जीवन होतं. Because at the young age I was learning verses. आणि खूप लहानपणापासून परमेश्वराचं वचन ते पाठ करत होते. Because I will learn verse, then only I will get afternoon food. This was the culture there. कारण की माझ्या कुटुंबामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये अशी सवय होती की जर ते वचन पाठ केलं तरच तुम्हाला जेवण मिळेल. I am not telling for my greatness. What I am telling is from my life somebody will learn how to be strong. इथे ते त्यांची बढाई करत नाहीयेत, पण त्यांनी काय करत आहेत की या गोष्टीद्वारे तुम्ही देखील ही गोष्ट शिकावी, जर करत नसाल तर ही करावी. Means when somebody will say that though you are not wrong, they will turn faces, no problem.
म्हणून परिस्थिती अशी येईल प्रियांनो की तुम्ही चुकलेले नसाल तरी लोक कधी कधी तुमच्याकडे बघतील आणि तोंड फिरवतील, परंतु तुम्ही त्याला रिॲक्शन द्यायची नाही. Take everything to God in prayer and focus on Him. He will change the situations. आणि लक्षात घ्या की या सर्व गोष्टी घेऊन तुम्ही परमेश्वराकडे जावा. त्या परिस्थितीला पाहू नका तर परमेश्वराकडे पहा आणि परमेश्वर त्याचा ताबा नक्कीच घेईल. And when He will be with us, who can be against us? आणि परमेश्वराचं वचन आपल्याला शिकवतं जर तो आपल्या बाजूने आहे तर आपल्या विरोधात कोण असू शकेल. So we need, anybody is noticing our good work, anybody is not noticing our good work, we will continue to do this good work. तर लक्षात ठेवा प्रियांनो, कोणी आपल्याकडे पाहत असेल आपण एखादं कार्य चांगलं करत आहोत तर ते कार्य चांगलं करतच राहावा. कोणी पाहत आहे किंवा न पाहो, कोणी आपली स्तुती करो किंवा न करो, ते कार्य करत राहा. So we will overcome this world by love. आणि ह्या रीतीनेच आपण काय करू शकतो, या जगाला प्रेमाने आपण जिंकू शकतो. Most of the conflicts, most of the problems arise of words. आणि सर्वात विशिष्ट गोष्ट म्हणजे खूप साऱ्या समस्या, खूप सारे समस्या आहेत कशाने निर्माण होतात तर शब्दाद्वारे निर्माण होतात. So that is why we need to love the Lord in order to overcome. आणि म्हणूनच सांगते की आपण परमेश्वरासारखं प्रेम करणं गरजेचं आहे. या सर्व परिस्थितीला मात करण्यासाठी प्रेमच एक उत्तम औषध आहे. How we should overcome is by Mark 12:30. मार्क 12:30 ह्याच्याप्रमाणे आपण पाहूया की या परिस्थितीला कसे सामोरे जायचं. One keep open one finger, Deuteronomy 6:5. Both New Testament and Old Testament. This both the Testament it says about love. आपल्याला प्रीती या विषयावरती जुना करार आणि नवीन करार दोन्ही मधून आपण मार्क 12:30 पाहूया. आणि तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. So how we should love God? Half. कसं प्रेम केलं पाहिजे? थोडं थोडं. In our spirit, Paul is saying abound. इथे पाऊल आपल्याला सांगत आहे की तुम्ही भरून वाहून असे प्रीती करा. And Mark is saying all heart, soul, mind. आणि इथे मार्क आपल्याला शिकवत आहे की तू कसं प्रेम कर, संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. Deuteronomy 6:5, same verse it is, same as it is. Deuteronomy 6:5. आणि इथे आपण पाहत आहोत तू आपला देव परमेश्वर याच्यावर सेमच आहे, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. Is there any difference? इथे काही फरक आहे का? One at least little. जुना करार नवीन करार आहे, परंतु काही फरक आहे का? काहीच नाही. Just check why I am saying correct or not. Just check. तुम्ही पाहू शकता जुना करार नवीन करार मार्क मध्ये आणि इथे अनुवाद. Deuteronomy, Mark, अनुवाद. Philippians. So how it is there is connectivity about love. तर पहा आपण फिलिप्पिकरास पत्र इथे अनुवाद मध्ये म्हणा आणि मार्क मध्ये देखील म्हणा, परंतु कुठंच काही फरक नाही. Different writers, different places, different time. वेगवेगळ्या काळामध्ये लिहिण्यात आलेले हे वचनं आहेत, वेगवेगळ्या लोकांनीही लिहिलेले वचनं आहेत आणि तरीही सगळ्या गोष्टी एकच, काय? प्रीती. I always say and again I say I like this word very much, so I like to repeat it. The gospel in one word is love. The theme of the extract is love. आणि मला हे खूप आवडतं आणि मी नेहमी हेच सांगते, प्रेमाविषयीच बोलते, कारण की सर्व सार काय आहे तर प्रीती. Theme of the extract. When we read some comprehension, there will be one question. What is the theme of the extract? सारांश काय आहे? प्रत्येक आपण जेव्हा एखादा म्हणजे No, it is not summary. It is theme. Theme in short, one word. Okay, one word. एक word में एका शब्दात जर आपल्याला पवित्र शास्त्र सांगायचं असेल तर प्रीती. So we with all heart, soul and strength. Heart related to spirit, soul related to mind, and strength related to the physical body.
पहा इथे काय सांगत आहे, पूर्ण मनाने म्हणजे आपल्या शरीराने, पूर्ण जीवाने सांगत आहे, पवित्र आत्म्याने आणि पूर्ण शक्तीने. म्हणजे One example, एक उदाहरण, physically we kill. आपण शारीरिकरित्या मरू शकतो. No. Physically we take one sword and we kill one person. अच्छा, आपण शारीरिक एक शरीर एखादा व्यक्ती असेल तर त्याला शारीरिकरित्या आपण मारू शकतो. So that is a sin. आणि ते पाप आहे. But पण in mind we hate that person. जर आपण मनामध्ये त्याचा दुराभाव केला, Hating. द्वेष, So that is also a sin. तर ते देखील पाप आहे. So we need to check ourselves today. Are we hating some people? तर आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण चेक केलं पाहिजे स्वतःबद्दल, काय कुणाचा आपण द्वेष करतो का? Because it is not permitted. Permission it is. Bible has not given permission to hate anybody. आपल्याला पवित्र शास्त्र सांगत आहे की तुम्ही कुणाला द्वेष करू नका. So hating is as good as a murder. तुम्ही जर कुणाचा द्वेष करत असाल तर तुम्ही एखादा खून करत आहात. So we should not hate. म्हणून तुम्ही कुणाचा द्वेष करू नका. तुम्ही त्या गोष्टीला सोडून द्या. Adultery, physically we may do that. शारीरिकरित्या आपण व्यभिचार जेव्हा करतो ते पाप आहे. We see with some intention. पण जर विचारांमध्ये देखील आपण त्या उद्देशाने जर पाहिलं एखाद्या व्यक्तीला, we see with some intention. Oh, like some त्या हेतूने उद्देशाने आपण पाहिलं तर that is committing of adultery. तर ते देखील एक व्यभिचारच So आहे. how we should overcome these thoughts? तर कशा रीतीने आपण ह्या विचारांमधून आपण बाहेर पडू शकतो? Somebody beautiful. एखादा सुंदर व्यक्ती. So the thoughts immediately, as a human being, it may come. तर असा विचार एखाद्या वेळेस येऊ शकतो आपल्या मनामध्ये. Because we are human beings. आपण मनुष्य आहोत. So the way to overcome this thought is. परंतु तू ह्या परिस्थितीला आपण सामोरे जाऊन पुढे कसे जाऊ शकतो? We should appreciate that person. Oh, masterpiece, God's creation. See how God created so beautifully, na? तर त्यावेळेस आपण त्या समोरच्या व्यक्तीला काय सांगणं गरजेचं आहे? परमेश्वराने तुला खूप सुंदर बनवलेलं आहे आणि असा विचार करून आपण ह्या पापापासून पापापासून आपण विजय मिळवू शकतो. So immediately when the word comes, the sin will not be there. ज्यावेळेस bad thoughts will not be in our heart. ज्यावेळेस पवित्र शास्त्राचं वचन आपल्यामध्ये येतं त्यावेळेस पाप आपल्यापासून दूर होतं. There are some people they feel, hey, I am not so good. That person is so good. कधी कधी एखाद्या व्यक्तीला असं वाटू शकतं की मी एवढा चांगला नाहीये, त्यांनी किती चांगला आहे. That's so fair, na? So fair, so tall, so handsome. ते व्यक्ती किती गोरा आहे, तो व्यक्ती किती चांगला आहे, तो किती सुंदर आहे. I am so short, like this maybe. आणि मी किती गुड्डू आहे. आणि like this we compare. Usually it's common. असं होतं, आपण म्हणजे आपण तुलना करतो. पण the word of God says, परमेश्वराचं वचन सांगतं, I am fearfully and wonderfully made. येस, मी पूर्ण अद्भुतरित्या मी घडवण्यात आलेली आहे. There is no mistake in God's creation. आणि परमेश्वराने जे घडवलेलं आहे त्याच्यामध्ये अजिबात कुठलीही त्रुटी नाही. येस, I am a masterpiece. आणि मी त्याची हस्तकृती आहे. So you get confidence when you talk. That is the main thing when we overcome it. आणि हेच एक गोष्ट आहे जी तुम्हाला याच्यापासून बाहेर काढू शकते, पापापासून विभक्त करू शकते. Say I am a masterpiece. म्हणा सर्वजण, मी त्याची हस्तकृती आहे. I am fearfully and wonderfully made. I am fearfully and wonderfully made. भयप्रदरित्या मला बनवण्यात आलेला आहे. So appreciate God. I give thanks. आणि तसंच परमेश्वराला धन्यवाद द्या की तू मला जसं बनवलेलं आहे तशी मी तुझी हस्तकृती आहे, मी तुझ्यासारखी आहे आणि मी तुझीच आहे. So anybody will accept or not accept, the God is one who accepts us as we are. कोणी तुम्हाला स्वीकारो न स्वीकारो, परंतु परमेश्वराने तुम्हाला बनवलेलं आहे, तो तुम्हाला स्वीकारतो आणि तोच तुमचा पिता आणि तोच तुमचा परमेश्वर आहे. Just keep on confessing and feeding the spirit to the strength of the God. आणि अशाच रीते तुम्ही तुमच्या आत्म्याला
अन्न देत राहावा, परमेश्वराच्या वचनाने त्याला भरत राहावा, भरून ते वाहू दे, तशा प्रीतीने ते भरलं राहिलं We need पाहिजे. to love ourselves. We need to love the people around us. आपण स्वतःवरती प्रीती केली पाहिजे आणि आपल्या भोवती असलेल्या प्रत्येकावरती आपण प्रीती केली But पाहिजे. there are some people, they don't love themselves. They want to only love other people. No, we have to love ourselves. Yes. We have to love the people around us. खूप जणांना असं वाटतं, पण ते स्वतःवरती प्रेम करत नाही. जर तुम्ही स्वतःवरती प्रेम करत नाही तर तुम्ही दुसऱ्यांवर प्रेम करूच शकत नाही. Church, take this key to you this morning. आज मंडळी, या नात्याने मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही ही किल्ली घ्या. Key is the love is a key that protects us. एक ही गुरु किल्ली आहे, ही चावी आहे जी प्रेम प्रीती ही तुम्ही घ्या आणि तीच तुम्हाला सुरक्षा देणार आहे, तीच तुम्हाला परमेश्वरामध्ये वाढवणार आहे. Everybody confess, I take the key of love today. आणि यावेळेस सर्वजण कबुली करा की यावेळेस मी ती किल्ली घेत आहे, प्रेमाची किल्ली. What is the फायदा? What is the benefit of key? आणि ह्याचा फायदा काय आहे? It will protect us from this desires, the snares of the enemy. आणि आपल्याला जगामध्ये आपल्याला इथे सुरक्षितता, ही किल्ली प्रीतीची प्रेमाची किल्ली आपल्याला सुरक्षित ठेवणार आहे. When we have love, it naturally produces patience. आणि ज्यावेळेस तुमच्यामध्ये प्रीती असते त्यावेळेस संयम आपोआप येतो. And we have love of God, we die to ourselves. आणि ज्यावेळेस आपल्याला परमेश्वराची प्रीती मिळते तेव्हा आपण स्वतःसाठी आपण मरतो. And whatever the people say, it doesn't bother us. आणि जे काही लोक बोलतील त्याच्याने आपण दुःखित होणार नाही. There is a word like love, faith and hope. परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं प्रीती, आशा, Faith and hope. प्रीती, आशा आणि विश्वास. प्रीती, विश्वास आणि आशा. In all these three, which is great? लव. Love. ह्याच्यामध्ये काय उत्तम आहे? सर्वश्रेष्ठ आहे ती प्रीती. Why Jesus Christ says love? येशू ख्रिस्त इथे का म्हणतो प्रीती? He says, without faith you cannot please me. तो म्हणतो विश्वासाविना तू मला संतुष्ट करू शकत नाही. Basic ingredient is faith we need first. तुम्हाला सर्वात गरजेची गोष्ट जी आहे ती काय आहे? तुमचा विश्वास आहे. And above all that we need love. आणि सर्वातच श्रेष्ठ हे प्रीती गरजेची आहे. The faith of Jesus Christ is based on the foundation of love. आणि परमेश्वराचं जे काही हे फाउंडेशन आहे, पाया जो घडवण्यात आलेला आहे तो कशामध्ये आहे तर प्रीतीमध्येच आहे. Because some faith it's on giving. काही जणांचा विश्वास देण्यामध्ये असतो. इस सबके ऊपर the greatest of all the things is love. या सर्व गोष्टी असू शकतील प्रियांनो, परंतु सर्वात श्रेष्ठ काय आहे तर प्रीती, प्रेम आहे. So when we are operating in love, आणि ज्या वेळेस आपण प्रेमामध्ये वाढतो, we keep ourselves protected from the snares of the enemy. आणि त्यावेळेस जेव्हा प्रेमामध्ये वाढतो त्यावेळेस आपण सैतानाच्या प्रत्येक जखडांपासून स्वतःला सुरक्षित ठेवतो. The body of Christ keeps growing. परमेश्वराचं इथे जे शरीर आहे किंवा वचन जे आहे ते आपल्यामध्ये वाढत आहे. वचन वाढत आहे, body, people also will keep growing. आणि तसंच लोक देखील वचनामध्ये वाढत जातील. If we don't have love, the church is destroyed. आणि जर आपण प्रीती नसेल आपल्यामध्ये तर मंडळी टिकणार नाही. Because Christ has paid his all the greatest possession to hold, to build the church. आणि मंडळी बांधण्यासाठी म्हणून येशू ख्रिस्ताने स्वतःला समर्पित केलेला आहे. खूप मोठी किंमत त्याने चुकवलेली आहे. Who are we to trouble the other people of this body? आणि आपण कोण आहोत या मंडळीला किंवा या शरीराला त्रास देण्यासाठी? How dare we speak to the church anyhow we can speak? आपण कसं बोलू शकतो या मंडळीला? नाव ठेवू शकतो? नाही, अजिबात नाही. We cannot speak anyhow because the words are powerful. आपण कसंही वागणं किंवा आपलं कसंही बोलणं हे चुकीचं ठरणार आहे, कारण की वचन हे खूप सशक्त किंवा खूप पॉवरफुल आहे. So let us stand together
and confess. I want some volunteers to go and just give a hug of God, the warmth, so that they will feel the love of God today. यावेळेस मी काही व्हॉलंटियर्सना रिक्वेस्ट करते की त्यांनी इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीला किंवा जेव्हा तुम्हाला जसं चालवेल तसं जाऊन तुम्ही त्याला एखादं आलिंगन घाला किंवा हक करा, जेणेकरून त्याला परमेश्वराचं एक प्रेम किंवा एक उबदारपणा त्याला मिळेल. Because love never fails. कारण की प्रीती ही कधीही फेल होत नाही. It keeps on growing. ती नेहमी वाढत जाते. Let us stand and pray and then we will do this action. आपण उठून उभा राहूयात आणि आपण ही कृतीमध्ये आणूयात. आज कुणाला प्रेमाची गरज आहे? आज परमेश्वर आपल्याला दाखवत आहे. त्यांनी जर आपल्यावरती प्रीती केली तर आपण देखील सर्वांवर प्रीती केली पाहिजे.